जर तुम्ही नीट 2027ची एक्झाम देणार असाल पण तुम्हाला एक BAMSचं किंवा BHMSचं कॉलेज जॉईन करायचं आहे आणि पार्शियल ड्रॉप करायचा आहे, तर तुम्हाला किती रुपये पेनल्टी द्यावी लागणार आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होतील। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही गव्हर्नमेंट BAMS असो किंवा BHMS असो कोणतंही कॉलेज जॉईन केलं तर त्या कंडिशनमध्ये महाराष्ट्र शासनाच्या रूलनुसार तुम्हाला फक्त 3 लाख रुपये पेनल्टी द्यायची आणि तुम्ही जे काय फर्स्ट इयरला पेमेंट देणार आहे ते पेमेंट तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिफंड दिलं जाणार नाहीये। पण हेच जर तुम्ही एक प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BAMS किंवा होमिओपॅथी कॉलेजमध्ये ऍडमिशन करताय आणि तुम्हाला नंतर पार्शियल ड्रॉपमुळे MBBS ला सीट अलॉटमेंट झालं आणि तुम्ही हे ऍडमिशन कॅन्सल करायचा प्रयत्न कराल तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला 3 लाख रुपये पेनल्टी द्यावी लागणार आहे। त्याचबरोबर तुम्ही फर्स्ट इयरला जी काही फीस पेमेंट करणार आहे, मग 1 लाख असो 2 लाख असो, तर ती फीस तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिफंड दिली जाणार नाहीये। पण महत्त्वाची अपडेट अशी की काही प्रायव्हेट कॉलेज किंवा 90% प्रायव्हेट कॉलेज असेच समजा, मग ते BAMS असो किंवा BHMS असो, ते तुमचं ऍडमिशन गव्हर्नमेंट रूलनुसार फक्त 3 लाखामध्ये कॅन्सल नाही करणार। ते तुम्हाला फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत जी काय ओपन कॅटेगरीची फीस असणार आहे ती पूर्ण फीस घेणार आहे आणि नंतरच तुमचं ऍडमिशन कॅन्सल करणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये पेनल्टीचा रूल किती ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊनच पार्शियल ड्रॉपचा विचार करा। आणि जर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हवे असतील किंवा अपडेट हवे असतील तर तुम्ही DPT मेडिकल कन्सल्टन्सी YouTube चॅनल आणि Instagram पेजला नक्की फॉलो करा।